11th केमिस्ट्रीमध्ये आज आपण नवीन चॅप्टर सुरुवात करत आहोत. न्यूक्लियर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी. टाका चॅप्टरचं नाव. न्यूक्लियर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी. बघा, न्यूक्लियर केमिस्ट्री कुणाला म्हणावं? नेमकं न्यूक्लियर केमिस्ट्री म्हणजे काय आहे? इट इज द ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. It is the branch of physical chemistry. कोणाची ब्रांच आहे? फिजिकल. which deals with the study of chemical reactions involving atomic nuclei. It is the branch of physical chemistry which deals with the study of chemical reactions involving change in atomic nuclei. जे ॲटम आहे त्या ॲटममध्ये जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये बदल होणाऱ्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्याचा अभ्यास म्हणजे न्यूक्लियर केमिस्ट्रीचा. It is the branch of physical chemistry which deals with the study of chemical reactions involving change in atomic nuclei. Atomic nuclei म्हणजे त्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये होणारा बदल. न्यूक्लियस म्हणजे कोण? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. ह्याच्यामध्ये सहसा बदल होत नाही, बरोबर आहे. जनरली केमिकल रिॲक्शन हे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनवर अवलंबून असतात. ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी किती घेणार आहे, किती देणार आहे, किती शेअर करणार आहे ह्याच्यावर त्याची केमिकल रिॲक्शन अवलंबून असते. परंतु काही रिॲक्शन्स असे आहेत की ज्या पूर्णपणे चेंज इन ॲटॉमिक न्यूक्लियाई त्या ॲटमच्या न्यूक्लियसशी निगडीत आहेत. त्याला का म्हणायचं? न्यूक्लियर केमिस्ट्री. काय सांगा? इट इज द ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग चेंज इन ॲटॉमिक न्यूक्लियाई. येते लक्षात सगळ्यांच्या? याला का म्हणायचं? न्यूक्लियर केमिस्ट्री. लिहा. इट इज द ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री which deals with the study of
chemical reactions involving change in a atomic nuclei, NuClei, atomic nuclei, inverted comma close करा किंवा is known as nuclear chemistry म्हणा. काही डेफिनेशन आहेत तुम्ही बघितलेलेच आहेत ॲटॉमिक स्ट्रक्चर या चॅप्टरमध्ये, पण इथं परत रिपीट आहेत. ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, isotopes, isobars, isotones, mirror nuclei, आणि सातवा है न्यूक्लियर आइसोमर्स. या 7 डेफिनेशन परत एकदा आपणाला या चॅप्टर मध्ये बघावे लागतील. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं माहित आहे का बघा बरं. स्ट्रक्चरचं, ॲटमचं स्ट्रक्चर बघत असताना हे न्यूक्लियस असतंय. ज्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात, त्याच्या कडेने आउटर मोस्ट ऑर्बिट असतात. ज्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात न्यूक्लियस भोवती. याच कन्सेप्टवर आधारित ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत. ॲटॉमिक नंबर कुणाला म्हणायचा? द नंबर ऑफ प्रोटॉन्स और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणतो, पण आपण उल्लेख प्रोटॉनचाच करायचा, कारण इलेक्ट्रॉनची संख्या ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी कधी कमी जास्त होऊ शकते. द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस इज नोन ॲज ॲटॉमिक नंबर. कुणाला म्हणायचं ॲटॉमिक नंबर? द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस is known as atomic number. It is denoted by capital Z. atomic mass number कुणाला म्हणायचं बघा? the total number of protons and neutrons present in the nucleus is known as atomic mass number. बरोबर? काय सांगा? the total number of म्हणजे एकूण कुणाची संख्या? the total number of protons and neutrons present in the nucleus is known as atomic mass number. It is denoted by A is equal to Z plus N or A is equal to P plus N. बरोबर? आधी हे 2 डेफिनेशन लिहून घेऊ, मग आयसोटोप्स, आयसोबार्स असं टप्प्याटप्प्यानं बघू ते.
ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर कळाला. लिहा ॲटॉमिक नंबर. इन्व्हर्टेड कॉम्यातल्या द नंबर ऑफ प्रोटॉन्स present in the nucleus is known as atomic number. इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करा, एक ओळ जागा सोडून खाली लिहा. इट इज डिनोटेड बाय झड. नंबर 2 टाका. atomic mass number. इन्व्हर्टेड कॉम्यातल्या the total number of protons and neutrons present in the nucleus is known as atomic mass number. इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करा, खाली लिहा. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ए आणि ए चे दोन्ही फॉर्म्युले लिहून काढा. ए इज इक्वल टू झड प्लस एन और ए इज इक्वल टू पी प्लस एन. बघा हा खालचा अंक हा ॲटॉमिक नंबर दर्शवतो आणि हा वरला अंक हा ॲटॉमिक मास नंबर दर्शवतो. बरोबर. आयसोटोप्स बद्दल काय म्हणता येईल सांगा बरं. atoms of the same element having same atomic number but having different atomic mass number is known as isotopes. बरोबर. कुणाला म्हणायचं आयसोटोप्स? atoms of the same element having same atomic number
but having different atomic mass number is known as isotope. इथं का म्हणावं बघा बरं, atoms of the different elements having different atomic number but having same atomic mass number is known as isotope. ज्याचा atomic mass number सेम असतो, बाकी सगळं डिफरंट असतंय, त्याला काय म्हणा, आयसोबार्स. बरोबर. आयसोटोप्स आणि आयसोबार्स मध्ये काय फरक आहे? आयसोटोप्स, the atoms of the same element having same atomic number but having different atomic mass number is known as isotopes. What about isobars? The atoms of the different elements having different atomic number but having same atomic mass number is known as isobars. ह्याच्याबद्दल काय म्हणता येईल? आयसोटोन्स बद्दल काय? atoms of different elements, different atomic number, different atomic mass number. दोघाची वजाबाकी करा, न्यूट्रॉन नंबर येते. 12 मधून 6 गेले 6, 13 मधून 7 गेले 6, having same number of neutrons is known as isotopes. एंट्रन्स साठी महत्वाची डेफिनेशन आहे सगळ्याच टोटल. कळालं का तुम्हाला? कारण तुमच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आहेत. पुढं रेडिओ के म्हणजे 2 चॅप्टरमध्ये भाग आहे हा. द ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट्स हॅविंग डिफरंट ॲटॉमिक नंबर कॉमा different atomic mass number but having same number of neutrons is known as isotope. तर बघा हे 3 डेफिनेशन बघा. कोणत्या कोणत्या? आयसोटोप्स, आयसोबार्स, आयसोटोन्स. एकदा सांगतो ऐका. Isotopes, the atoms of the same element having same atomic number but having different atomic mass number is known as isotopes. Isobars, the atoms of the different elements having different atomic number but having same number of atomic mass is known as isobars. What about isotones? Atoms of the different elements having different atomic number, different atomic mass number but having same number of neutrons is known as isotones. येते लक्षात? लिहा. आइसोटोप्स अगोदर लिहा. द atoms of the same element having
same atomic number but having different atomic mass number. Is known as isotopes. बोर्डावरला एक्झाम्पल लिहा. पुढचा नंबर आयसोबार्स. The atoms of the different elements having different atomic number कुठलं लिहिलं आपण आयसो different atomic number but having same atomic mass number. Is known as isobars. Example लिहा बोर्डावरला. Isotones टाका आता हेडे. The atoms of the different elements having different atomic number comma different atomic mass number different atomic mass number but having same number of neutrons. Is known as isotones. Example लिहा बोर्डावरला. बघा
बघा H13 He2 हे आयसोबार्स आहेत का नाही? का बरं आयसोबार्स आहेत? सेम atomic number but having same atomic mass number, atomic number different आहे. The isobars in which ज्याच्यामध्ये number of protons and neutrons differ by 1, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये फरक एकचा असतो फक्त. आता मला सांगा ॲटॉमिक नंबर 1 आहे म्हणजे प्रोटॉन किती आहेत? 1 आहेत. ॲटॉमिक नंबर 1 आहे म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन बी तेवढेच राहतात 1. ॲटॉमिक मास नंबर 3 आहेत, वजाबाकी करा. 3 मधून 1 गेले 2, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स 1, न्यूट्रॉन्स 2, दोघांमधला फरक 1चा. नंबर ऑफ प्रोटॉन्स 2 केलं तर वजाबाकी केल्यावर किती राहिले? न्यूट्रॉन्स 1, डिफर बाय 1. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये 1 अंकाचा फरक असतो, त्याला म्हणा मिरर न्यूक्लियाई. द आयसोबार्स इन विच number of protons and number of neutrons are differ by 1, एका अंकाने फरक. मग तो जास्त असेल, प्रोटॉन जास्त असतील, न्यूट्रॉन कमी असतील, न्यूट्रॉन जास्त असतील, प्रोटॉन कमी असतील, काही देणे घेणे नाही, पण दोघांमधला फरक कितीचा पाहिजे? 1 अंकाचा पाहिजे. त्याला का म्हणा? रेअर असतात ह्याचा, म्हणजे ह्याचा काय उपयोग होत नाही खालच्या दोघाचा. मेन डेफिनेशन वरल्या 5 लिहा. द आयसोबार्स in which the number of protons and number of neutrons differ, differ, differ by 1, is known as मिरर न्यूक्लियाई. ते एक्झाम्पल लिहा. कोबाल्ट इकडे आहे का? कोबाल्ट 2960, कोबाल्ट 2960 काय सेम आहे आणि काय बदल आहे? सगळं सेम आहे. मग सगळं सेम असल्यावर कसं राहते? काहीतरी बदल आहे, पण ते आपल्याला आता इथं दिसणार नाही. द ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर, सेम ॲटॉमिक मास नंबर, बट हॅव्हिंग डिफरंट एनर्जी स्टेट्स, म्हणजे त्याच्या एनर्जी जी असतात स्टेट त्याच्यामध्ये तो एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे. ते असं तुम्हाला याच्याकडे बघून नाही सांगता येणार. त्याची एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूमध्ये त्याच्या एनर्जी स्टेट ज्या आहेत त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. त्याला का म्हणलेला आहे आपण? न्यूक्लियर आयसोमर्स. कुणाला म्हणायचं सांगा? द ॲटम ऑफ द
same element having same atomic number, same atomic mass number, but different energy states is known as न्यूक्लिअर आयसोमर्स. कळालं का? बघितल्यानंतर तुम्ही म्हणता सगळं सेम आहे तर का फरक आहे? आहे फरक. कशामध्ये फरक आहे? एनर्जी स्टेटमध्ये फरक आहे, पण ते एक्सपेरिमेंटली काढलं जातं. इथं ह्याच्याकडे बघून सांगता येणार नाही की कसं डिफरंट आहे ते. कळालं? लिहा. द atoms of the same element having the same atomic number same atomic mass number but having different energy states is known as nuclear isomers. लिहा एग्जाम्पल. एकदा बघा बरं वाचून पूर्ण सगळ्या डेफिनेशन. टोटल 7 डेफिनेशन्स आहेत. ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, आइसोटोप्स, आइसोबार्स, आइसोटोन्स, मिरर न्यूक्लियाई. मिरर न्यूक्लियामध्ये का फरक आहे नेमका? नंबर ऑफ प्रोटॉन्स and number of neutrons differ by 1. कळालं? तर नेक्स्ट बीट उद्याच्या पिरियडमध्ये बघू.